हळदीच्या अंगानं मेहंदीच्या रंगानं पावलं घरभर अडखळत असतात. फुलातली ताऱ्यातली मनातली लय नाजूक ताल देत असतात. तुझ्या गाण्यातून अळवायची होती तुला, आभाळाची धून समुद्राची गाज, निळ्या पंखांची नाजूक थरथर टिपायची होती पापणीत. मुक्ता, माझी कोणती कविता तुला सर्वात जास्त आवडली? स्त्री जन्म. रवी, स्त्रीचं मन, तिची वेदना, इतका आरपार कसं वाचू शकतोस तू? त्यासाठी सामान्य माणसात मिसळावं लागतं. माणूस नावाचा ग्रंथ अभ्यासावा लागतो, तेव्हा अशा कविता जन्माला येतात. हो रे, पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की स्त्रीच्या मुखाक्रोशाला न्याय कधी मिळणार आहे? आमच्यासारख्या तरुण कवींनी उठसूट प्रेमाची कविता न करता स्त्रीच्या मुखाक्रोशाला वाचा फोडली पाहिजे. अगदी माझ्या मनातलं बोललास. कसं वाचता येत रे तुला दुसऱ्याचं मन? दुसऱ्याचं मन? अगं वेडे, मी तर तुझंच मन वाचत होतो. हा, ते कसं काय समजलं तुला? त्यासाठी मनापासून प्रेम करावं लागतं. चल, काहीतरी. सध्या तरी परीक्षेचा विचार करायला हवा. मराठीच्या पेपरला काही प्रेम हा विषय येणार नाहीये. आणि बाबांचं तर पूर्ण लक्ष आहे माझ्यावर. चला, उशीर होतोय, आई वाट बघत असेल तिकडे. चला बाईसाहेब. अरे थांबू ना पास. हो हो हो. चल, बाय बाय, उद्या भेटूया. हो. मुक्ता, खूप काळजी केली असशील ना? अगं, प्रगतीकडे गेलो होतो आम्ही अभ्यासाला. परीक्षा किती जवळ आली आता. मुक्ता, प्रगती इथं आली होती तिची वही न्यायला. तिची वही शोधताना हे सगळं हाती आलंय. या कविता, ही पत्र, ही फुलं. मुक्ता, हे सगळं काय चाललंय? तू प्रगतीच्या घरी गेली नव्हतीस मुक्ता. तू तू आमच्याशी खोटं बोलायला लागलीस. मुक्ता, ते रडणं थांब बघू आधी. आणि इकडे ये, बैस अशी. आता मला सांग, हा रवींद्र कोण? आमच्या कॉलेजमधला कवी. यंदाचा पुरस्कार पण मिळाला त्याला. सांगितलं होतं तुम्हाला मी. म्हणजे हा तुझा खास मित्र. कारण इतर मित्रांची असली पत्र, फोटो तुझ्याकडे नसावेत. अहो, खरंच सांगते बाबा, तो माझा चांगला मित्र आहे. पण आजपासूनच आम्ही ठरवलंय की चांगला अभ्यास करायचा, चांगल्या मार्कांनी पास व्हायचं. बेटा, माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण तुझ्या खुळ्या वयावर नाही. पायाखालची वाळू कधी निसटून जाते हे न समजणारं वय तुझं. या वयात मुलीनं मर्यादेत वागलं पाहिजे. अहो, पण बाबा, तो फार मोठा कवी आहे, खूप भावुक आहे. दुसऱ्यांच्या वेदना अगदी अचूक कळतात त्याला. तुम्ही त्याच्या कविता वाचून तरी बघा ना. असू दे, असू दे. वाचायची काही गरज नाही. न वाचताच ध्यानात येऊ लागले माझ्या. ओ काय हो बाबा. छान. मुक्ता, अगं तू येण्यापूर्वी तुझे बाबा इतके रागवले तुझ्यावर, काय सांगू. पण काही नाही, मी लेक दिसले की पागळले. सुनबाई, 8 वाजून गेले, रवींद्र आला नाही अजून. हल्ली ते रोजच उशिरा येतात. परीक्षेचे दिवस आहेत, अभ्यास करत असतील, येतील आता. त्यातून तरुण वय आहे, काही दिवसांनी घरची ओढ लागेल, मग वेळेवर यायला लागतील तुमच्या नवरोबासारखे. ते खरंय जी, पण गुंड्या सांगत होता की हल्ली त्यांची ओढ भलतीकडेच आहे. म्हणजे कसं? दारू पितो, जुगार खेळतो का तमाशाला जातो? काय करतो तरी काय? पण गुंड्या सांगत होता एका प्रोफेसराच्या मुलीला कविता ऐकवत असतात, ते तिच्यावर प्रेम करतात. प्रेम करतो? मग जगात झालं. त्याला म्हणा
असा घुमू नकोस कबुतरासारखा. धर मंगळाला आण घरला. सरनौबताचा वाघ आहेस म्हणाव तू. देऊया बारूडून. वाह, मजा आला, मजा आला. पण मी म्हणते मुलगी तरी तालेवाराची नको का? शेवटी किती म्हटलं तरी प्रोफेसराची मुलगी. आमच्या अण्णांसारखं थोडीच देणं घेणं करणार आहेत. त्यापेक्षा हे बघा सोनबाई, भैयाच्या लग्नात हे सगळं झालंच की नाही. आता ही मुलगी गरीबा घरची म्हणजे दुधात सागरच की. अहो, केवढा नाव लौकिक प्रसिद्धी मिळेल. उद्योगपती भगवानराव सरनौबतांनी कसलाही मानपान देणं घेणं यांची अपेक्षा न ठेवता प्रोफेसरांची मुलगी सून म्हणून पत्करली. ते काय नाही, ही संधी सोडायची नाही. हे बघा, मी सांगून ठेवते, ती गरीबाची पोरगी ह्या घरात सून म्हणून आली तर मी इथे राहणार नाही. कायमची माहेरी निघून जाईन. मिळालं का कारण तुम्हाला माहेरी जायला? अहो, तुम्ही श्रीमंता घरच्या, जरा मनाविरुद्ध झालं की चालल्या माहेरी. ती गरीबा घरची, निदान घरात तरी राहील. काय? किंचाळू नकोस. एक तर मी दमून घरी आलोय. नाही, नवरा घरी आल्यानंतर बायकोनं कसं हसतमुखानं स्वागत करायचं. तुझं भलतच. नवरा दिसला की जाते माहेरी, जाते माहेरी. खरंच जा ना माहेरी. काय? खरंच माहेरी गेलीस तर माझं काय होईल? मुलगी दिसायला कशी आहे? काय आबा? हा हा, सांगा सांगा, लाजू नका. सुंदर आहे. कुणाची मुलगी? आबा, ती प्रोफेसर देशमुखांची मुलगी आहे. ते जमणार नाही. मुलगी कशी पाहिजे? श्रीमंत आणि खानदानी, आपल्या सरनोबत घराण्याला शोभल अशी. म्हणजे आमची मेहुणी रूपा आहे ना तशी. ते घरानं योग्य आहे. जमणार नाही. हा? का? एका घरातल्या 2 मुली आणायच्या. शिवाय रवींद्रला शोभेल अशी शिकलेली सुंदर मुलगी हवी. पण आबा, थोडीशी घाई होतीये आणि तसं काय ठरलेलं नाही आबा अजून. मी पहिल्यांदा विचारतो तिला. तुम्ही विचारणार? बाप जिवंत असताना? हॅलो, आबासाहेब सरनौबत बोलतोय. कोण, उद्योगपती का? हो हो, उद्योगपती आबासाहेब सरनौबत बोलतोय. हा, तुमची ती कन्या कोणत्या, त्यांना घेऊन कधी येता? कशाला? कशाला? ओ प्रोफेसर, आम्ही तुमच्या कन्येला आमच्या मुलासाठी मागणी घालतोय. मग बोला कधी येता? अहो, पण म्हणजे मला थोडा विचार करावा लागेल. करा करा, विचार करा आणि कळवा. गाडी पाठवतो. आबा, मी हा, चला चला निघा. क्या मारी, विचार करतोय. प्रोफेसर तरी दुसरं काय करणार म्हणा. पोरगी दाखवायला आणा म्हणे. अरे, पोरगी म्हणजे काय, गाय वाटली का भाजीची पेंडी? असतील उद्योगपती, पण यांच्या पोराचं अजून शिक्षण पूर्ण नाही की नोकरी धंदा नाही. कविता करून काय पोट भरतं काय? मुक्ता, हा सगळा तुझा मूर्खपणा आहे. तूच फोन करायला सांगितलं होतंस ना? असा काय गुन्हा केलाय सरनौबतांनी? आपल्या मुलीला मागणी घातली आहे. हे पहा, मानानं बोलवलंय त्याप्रमाणे जाऊन येऊ, मुलगा बघू आणि नाहीच आवडला तर नकार देऊ. हा, उगीच मोडता घालायचा. तुम्ही अजिबात बोलू नका. हा मुक्ताच्या करिअरचा प्रश्न आहे. तुम्ही शांत राहा बाबा. उद्याच काय तो सोक्षमोक्ष लावते मी. हाय. ए मुक्ता, अशी काय करतेस? रागवू नकोस ना. अगं, ते गुंड्यानं सगळा गोंधळ करून टाकला. परवा ठरल्याप्रमाणे मी सुद्धा अभ्यासाला सुरुवात केली होती. अगं हो, डिग्री घेतल्याखेरीज लग्न करायचं नाही हा तुझा विचार पटतोय मला. मग तो फोन? अगं, तेच तर सांगतोय. आमच्या बहिणींच्या मनात त्यांची बहीण माझ्या गळ्यात बांधायचा आहे. आणि उद्या जर का तशी मागणी आलीच तर आबांना नाही म्हणणं जड जाईल. मग कर ना तिच्याशी लग्न. अगं, ती नावाचीच रूप आहे, पण आमच्या आबांना खरोखरच देखणी आणि शिकलेली सून हवी आहे. अगदी तुझ्यासारखी. आमच्या आईसाहेब सुद्धा फार सुंदर होत्या. तुला सांगू मुक्ता, आमचे आबा खूप प्रेमळ आहे. हा, आता त्यांनी लग्नाचा विषय काढायची खूपच घाई केली हे खरंच. पण लग्नाचा विषय काढला म्हणजे लगेच लग्नच झालं का? हवं तर तू नकार देऊ शकतेस. तसं नाही रे, पण माझे बाबाही तेवढेच हट्टी आहेत. शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय ते आपल्या लग्नाला अजिबात होकार देणार नाही. अगं मुक्ता,
उद्या तू नकार देशील, पुढे मागे तुझं लग्न होईल कुणा प्रोफेसरशी, डॉक्टरशी, माझंही लग्न होईल कुणा श्रीमंत घरच्या मुलीशी. पण मग आपण दोघांनी मिळून बघितलेलं हे नाजूक स्वप्न ते कोमेजून जाईल. माझी कविता संपेल. तू माझी स्फूर्ती आहेस मुक्ता. पण परीक्षा परीक्षेनंतर लग्न करू, लग्नानंतर जोडीनं शिक्षण पूर्ण करू, मग तर काय हरकत नाही ना. पण बाईसाहेब, आपले चरण कमल आमच्याच घराला लागू देत. अरे पण माझ्या बाबांना कसं समजवायचं? का? अगं मी आहे ना, तुझ्यासाठी काय वाटेल ते दिव्य करायची तयारी आहे माझी. बघ तरी तू. तू म्हणजे असायच ना रवी. आता तरी चल. चला. नाही, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण आम्हालाही थोडा विचार करावा लागेल. हो. लग्न हा आयुष्याचा प्रश्न आहे. मी तुम्हाला वचन देतो, मुक्ताला मी सुखात ठेवीन. हॅलो, मी प्रोफेसर देशमुख बोलतोय. आबासाहेब, तुमच्या निमंत्रणावरून उद्या दुपारी 4 वाजता आम्ही येतोय. या 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 प्रोफेसर. काय कौतुक! अगदी दारात जाऊन स्वागत करायची काही गरज आहे का? आता काय चुना घालत्यात ते घालू देत की, आपण नुसतं बघायचं काय काय होतंय ते. म्हटलं विद्वान मंडळी येणार तेव्हा स्वागताला जाती ना हजर राहावं. अहो आबासाहेब, आता ते सगळं जुनं झालं. मुलाची बाजू, मुलीची बाजू. आपली मुलं सुखी असणं महत्वाचं. म्हणून पहिला फोन आम्ही केला, मुलीला मागणी घातली. हुंडा पद्धती आम्हाला साफ ना मंजूर. शी, किती ढोंगीपणा. आम्ही ठरवलंय, मुलगी गरीबाघरची करायची, लग्न साधेपणानं करायचं आणि ते पैसे अनाथ आश्रमाला देऊन टाकायचे. तेवढंच समाजकार्य. तुम्ही फक्त नारळ आणि मुलगी द्यायची. हो, खरं सांगायचं म्हणजे तुमचे पगार किती, तुम्ही देणार काय, हौस नाही मौज नाही, फक्त नाका समोर बघून चालायचं. काय खरं का खोटं वहिनी? नाही, ते खरं आहे सगळं, पण त्या जगण्यात सुद्धा एक समाधान असतं आबासाहेब. ते आपलं समाधान मानून घ्यायचं. हो, म्हणूनच सगळ्या प्रोफेसरांच्या घरांची नावं कोणती? तर समाधान, साफल्य, कृतार्थ वगैरे वगैरे. आबा, आत तरी चला ना. अरे हो. बोलून राहिलो की आमचं भान सुटत. चला आज चला, घर दाखवतो. चला बसा बसा वहिनी साहेब, बस मुली बस. हा आमच्या बंगल्याचा दिवाणखाना बरं का. हे आमचे थोरले चिरंजीव भैया. नमस्कार. नमस्कार. आणि या आमच्या थोरल्या सुनबाई. नमस्कार. आता आमच्या भैयाच्या सासऱ्यांनी नको नको म्हणत असताना एक फॅक्टरी भैयाच्या नावावर करून दिली. हो, आपण आमच्या आबांची तुमच्याकडून कसलीच अपेक्षा नाही. एक नारळ आणि मुलगी एवढं दिलं की बास. काय? तशी आमच्या घराण्याची परंपरा फार मोठी. हे आमचे थोरले बंधू फार राबले, फार झिजले, पण त्यांचा अपघाती मृत्यू झाला. पण आम्ही सर निभावून नेलं. नको त्या आठवणी. सुनबाई जी, लवकर चहा पाण्याचा बघा. भैया गाड्या गाडा ना, पाहुण्याला इंडस्ट्री दाखवून आणू, मळ्यावर घेऊन जाऊ. रामू, गाड्या तयार ठेवा.